आणखी एक काय त्यानं सांगितलं की जसं आपण म्हणतो की स्वामी समर्थांना आपण एक त्यांच्या चरणी लीन होतो, याचं कारण का की संकटाच्या वेळेला आपल्या पाठी कोणीतरी आहे. म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय. म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे हे एक एक म्हणजे फार विचित्र आहे. आणि आता या गद्दारांना चिंता कसली आहे, कारण वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, यांना आता यांच्यावरचे डाग तर धुतले गेलेत, मात्र गद्दारीचा डाग हा धुतला जात नाही आहे. तो डाग धुणारं वॉशिंग मशीन अजून भाजपकडे आलेलं नाही आहे. हे बाकीच्यांकडे फोटो आलेले आहेत, काल त्यांची भेट झाली. परत एकदा सांगतो की देशातले तरुण तिकडे त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करताना त्यांच्यावरती लाट्या काठ्या गोळ्या चालवतात, त्यांना तुम्हाला भेटता येत नाही. आणि बेशरमपणाने गद्दारांना नुसते भेटत नाही तर मी तुमच्या पाठीशी आहे हे सांगतायत. तर हे वाक्य त्यांनी तरुणांना सांगायला पाहिजे होतं की कशाला तुम्ही घाबरताय, मी तुमच्या पाठीशी आहे, काही काळजी करू नका, मी देशाचा पंतप्रधान आहे, मी तुमचा मोठा भाऊ म्हणा किंवा आजोबा म्हणा, काय असेल ते, किंवा फ्रेंड्स म्हणा आहे, तो तुम्ही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आता हे जे काही वाक्य आहे